भारतीयच काय तर संपूर्ण जगासाठी अंतराळातून खुश खबर आली आहे। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकलेले 2 अंतराळवीर म्हणजे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत। नासाने याबाबत माहिती दिली असून 9 महिन्यांपासून अडकलेल्या या दोघांनाही लवकरात लवकर परत आणण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरू आहेत। सुनीता विल्यम्सने आजपर्यंत तिच्या फॉलोअर्सला अंतराळातून आपली खुशाली वेळोवेळी कळवली। नासाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोहोचवली सुद्धा। सुनीता विल्यम्स लवकरच आता परतणार या बातमीने थोडा धीर सुद्धा मिळालाय। बोईंग स्टारलाइनरची स्वारी करत विल्मोर आणि सुनीता विल्यम्स 8 दिवसांच्या अंतराळ मिशनवर गेले होते, परंतु मानवी अंतराळ उड्डाण हे अनपेक्षित आव्हानांनी भरलेलं असतं। सुनीता विल्यम्स समोर सुद्धा असेच काही आव्हानं आली आणि काही तांत्रिक अडचणींमुळे स्टारलाइनरने दोघेही परतू शकले नाहीत आणि त्यामुळेच आता त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहावं लागतंय। स्पेसएक्स कडे याची जबाबदारी सोपवण्यात आली असून स्पेसएक्सचं ड्रॅगन रॉकेट या दोघं अंतराळवीरांना परत आणणार आहे। याआधी मार्च एंड किंवा एप्रिलच्या सुरुवातीला पृथ्वीवर दोघेही परततील असं बोललं जात होतं, मात्र आता मार्च महिन्याच्या मध्यात म्हणजे चक्क 2 आठवडे आधीच सुनीता विल्यम्स आणि विल्मोर हे पृथ्वीवर परत येणार आहेत। तर या अंतराळवीरांना कशा पद्धतीने पृथ्वीवर आणलं जाईल? क्रू मेंबर्सना घेऊन ड्रॅगन कॅप्सूल अवकाशात झेप घेईल। इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर पोहोचल्यावर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि त्यांचे 2 साथीदार ड्रॅगन कॅप्सूल मध्ये बसतील। ड्रॅगन कॅप्सूलला समुद्रात उतरवलं जातं, ज्याला स्प्लॅशडाऊन सुद्धा म्हणतात, आणि त्यामुळेच अटलांटिक महासागर किंवा मेक्सिकोच्या खाडीत त्यांचं यान उतरवलं जाऊ शकतं आणि नंतर लँडिंग नंतर रिकव्हरी टीम कॅप्सूलला बाहेर काढेल आणि अशा पद्धतीने अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणलं जाईल। आपण आशा करूयात की आपली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि इतर क्रू मेंबर्स सुखरूप आपल्या भूमीवर पोहोचो। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नुपूर टीव्हीला सबस्क्राईब करा।